नमस्कार. देव कुणी पाहिला आहे आणि देव कुणी अनुभवला आहे. मी म्हणेन मी देव अनुभवला आहे. कसा? अनेक प्रसंग आहेत. अनेक प्रसंगातून मला अनुभूती आलेली आहे. आपणास जर खरोखर त्या अनुभूती घ्यायची असेल तर आपण एकदा मुद्दाम मी सांगतो म्हणून मी सांगितलेल्या पद्धतीने पंढरीची वारी अटेंड करा. पंढरीच्या वारीमध्ये आपण पांडुरंगाकडे जाताना आपल्या मनाचा जो मेन भाग असतो, ह्या मनाची 3 आवरणं असतात. पहिलं असतं ईड, दुसरं असतं इगो आणि तिसरं असतं सुपर इगो. ईड म्हणजे काय? मला काहीतरी मिळवायचं आहे. तर जेव्हा पंढरीच्या वारीला आपण जातो तेव्हा आपण आपली ईड अशी ठेवली पाहिजे, आंतरिक तळमळ अशी ठेवली पाहिजे की मला विठ्ठलाला भेटायचंच आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे, त्याचं नाव आहे इगो. इगो म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, मी सर्व काही करू शकतो. खरोखर करू शकतो का? यस, करू शकतो. आणि मी हे करू शकतो. उदाहरण, मी रोज 20-25 किलोमीटर चालू शकतो. मी पूर्ण दिवस उपवास करू शकतो. मी पूर्णपणे शाकाहार घेऊन मनामध्ये कायम सात्विक विचार ठेवू शकतो. आणि हे सगळं मला पॉसिबल आहे, मी करू शकतो. माझ्यासारखं करणारा दुसरा कोणीही नाही. ही जी मनाची धारणा असते त्याचं नाव आहे इगो. आणि त्यानंतरचा जो सगळ्यात बाहेरचं लेअर असतं त्याचं नाव असतं सुपर इगो. सुपर इगो म्हणजे काय म्हणत असतो? तू काही करू शकत नाहीस. तुझ्यापेक्षा कितीतरी मोठी माणसं आहेत, तुझ्यापेक्षा कितीतरी ज्ञानी लोक आहेत, त्यांना ईश्वराचं दर्शन झालं नाही आणि तुला काय होणार आहे? त्यांना ईश्वराची अनुभूती आली नाही. कित्येक शास्त्रज्ञ असतील, कित्येक ज्ञानी लोक असतील, कित्येक प्रवचनकार असतील, कुणाला अनुभूती आली? तुला कुठून येणार? येणार नाही. आणि ह्या विश्वामध्ये देव वगैरे काही नसतं, त्याची कुणाला अनुभूती येत नसते. हे दादांत खोटं आहे. हे वाटणं म्हणजे सुपर इगो असतो. मी तर असं म्हणतो, ईड, इगो आणि सुपर इगो याचं परम्युटेशन, कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित करा. तुम्ही जेव्हा वारीला निघता तेव्हा मनाची धारणा करा की मला अनुभूती मिळणारच आहे. मी परमेश्वराला भेटणार आहे. माझा ईश्वर युगानुयुगे 28 विटेवर उभा आहे. आणि कशासाठी उभा आहे? मला दर्शन देण्यासाठी, मला अनुभूती देण्यासाठीच तो तिथे 28 युगे त्या पुंडलिकाने उभा केलेल्या विटेवरती उभा आहे. आणि तुम्ही मनाची धारणा करून घरातून निघा. मनाला सांगा की मला सगळं काही वर्ज्य आहे. मी कोण आहे, काय आहे, माझं नाव काय, माझं स्टेटस काय, समाजामध्ये मला काय मान सन्मान आहे किंवा मला किती अवहेलना आहे, सगळं विसरा. आणि जेव्हा तुम्ही वारीला निघता तेव्हा खरोखर स्वच्छ मनाने साध्या कपड्यामध्ये तुम्ही वारीला निघा. वारीमध्ये जेव्हा तुम्ही चालता त्यावेळी वारीमध्ये जे चालणं असतं, रोज 20 ते 25 किलोमीटर चालावं लागतं. आणि जेव्हा ज्ञानाच्या आणि कीर्तनाच्या टाळमृदंगाच्या गजरामध्ये तुम्ही चालू लागता तेव्हा तुम्ही किती किलोमीटर चालला हे कळतच नाही. त्यामुळे जेव्हा चालता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं कार्डिओ होतो. म्हणजे तुमच्या हार्टवरची जी कॉन्ट्रॅक्टिंग कॅपॅबिलिटी असते ती वाढायला लागते. नेक्स्ट महत्त्वाचं म्हणजे हे उन्हातून प्रवास असतो. फक्त ऊनच असतं असं नाही. ऊन, वारा, पाऊस सगळं असतं त्याच्यामध्ये. आणि जेव्हा ऊन, वारा, पाऊस याच्यातून आपण चालायला लागतो तेव्हा आपणाला, आपल्या शरीराला ॲडजस्टमेंटची सवय लागते. ऊन कितीही असलं तरी सहन करायचं, कितीही मोठा वारा सुटला तरी सहन करायचं, आणि कितीही पाऊस पडला तरी मी त्या पावसाचा आनंद उपभोगतो, अशी भावना करून तुम्ही चालू लागता. आणि मग अनुभूती यायला सुरुवात होते. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही उन्हात, वाऱ्यात, पावसात फिरता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये असणारी जी काही एनर्जी आहे ही वाढायला लागते. सूर्याच्या डायरेक्ट प्रकाशामुळे तुम्हाला विटॅमिन डीची जी तुमच्या शरीरामध्ये असलेली कमतरता आहे ती निघून जाऊ शकते. फिजिकल एक्सरसाइज झाल्यामुळे तुमच्या ब्रेनमधले जे एन्डॉर्फिन्स आहेत हे सिक्रेट व्हायला सुरुवात होतात. आपण नेहमी म्हणतो
की प्रत्येक माणसाला 2 हार्ट असतात. एक छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतं आणि दुसरं पायाच्या पोटऱ्यामध्ये असतं. ज्यांच्या पायाच्या पोटऱ्या चांगल्या असतात, ज्या एक्झरसाईज केलेल्या असतात, त्यांना हार्ट अटॅक येण्याची आणि आलाच तरी त्यातून निभावून नेण्याची शक्ती खूप असते. हे सायन्स सांगतं. म्हणून तुम्ही रोज चाललं पाहिजे. चालताना विठुनामाचा गजर केला पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी जेव्हा तुम्ही म्हणायला लागता, जेव्हा टाळ मृदुंगाचा आवाज तुमच्या कानामध्ये घुमतो, तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्यामध्ये काहीतरी वेगळ्या चेंजेस व्हायला लागलेत. तुम्हाला काहीतरी वेगळं अनुभवायला मिळायला लागलेलं आहे. आणि हे अनुभवणं फार महत्त्वाचं असतं. सध्या सिप्ला नावाच्या एका कंपनीने एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी साऊंड वेव्हजची फ्रिक्वेन्सी अशी ठेवली, ते इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही तोंडात धरलं आणि ते व्हायब्रेशन्स जर तुमच्या फुफ्फुसात गेले, तर तुमच्या फुफ्फुसाची जी व्हायटल कॅपॅसिटी असते ती वाढते. तुम्हाला चालल्यानंतर दम लागणे, धाप लागणे, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्क्युलायटिस यासारखे आजार ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतात. असं इन्स्ट्रुमेंट त्यांनी तयार केले. त्याची किंमत कितीतरी हजारो रुपयेमध्ये आहे. पण जेव्हा तुम्ही चालत चालत विठुनामाचा गजर करता, मन फक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी तळमळता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक जे लंग्ज आहेत ह्याच्या अल्व्हिओलाय, टर्मिनल ब्रॉन्क्युल सगळे डायलेट होतात आणि तुमची जी आत फुफ्फुसामध्ये असलेल्या 2 अल्व्हिओलायमध्ये जे होल्स असतात, पोअर ऑफ ॲलन आणि पोअर ऑफ ग्लॅन म्हणतात, हे ओपन होतात आणि तुमच्या लंगची व्हायटल कॅपॅसिटी वाढायला लागते. तुमचं मन इतकं फ्रेश व्हायला लागतं. तुमच्या ब्रेनमधले जे एन्डॉर्फिन्स आहेत, एन्डॉर्फिन्स म्हणजे काय, प्रत्येकाच्या मेंदूमध्ये 1 बिलियन एवढ्या सेल्स असतात आणि त्याला 15,000 सिनॅप्सिस मिनिमम पहिल्या 2 वर्षात तयार झालेले असतात. 10 वर्षानंतर हळूहळू हे सिनॅप्सिसची संख्या आणि नर्वची संख्या कमी व्हायला लागते. जर तुम्ही हा हरिनामाचा गजर केला, मोठ्याने म्हणत तुम्ही रस्त्याने चालू लागला, इतरांच्या बरोबर तुम्ही टाळ मृदंगाच्या तालात नाचायला लागला, तर 100% तुमचे हे जे न्यूरॉन्स डेथ व्हायला लागलेले आहेत ते रिजनरेट व्हायला लागतात आणि त्यांचे जे सिनॅप्सिस आहेत म्हणजे एकमेकाशी कम्युनिकेशन आहेत हे चांगले व्हायला लागतात. 2 प्रकारचे सिनॅप्सिस असतात, एक किंवा एन्डॉर्फिन्स असतात. त्याच्यामध्ये एक एक्सायटेटरी आणि दुसरं इनिबिटरी असतात. एक्सायटेटरी म्हणजे तुम्हाला आनंद देणारे असतात, इनिबिटरीमध्ये तुम्हाला डिप्रेशन करणारे असतात. यांचा जर बॅलन्स झाला तर तुम्हाला सहज आनंद मिळायला लागतो आणि म्हणून तुम्ही सहज आनंद मिळवायला शिकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही चालता, जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता, तेव्हा तुमच्याबरोबर सामूहिक एनर्जी असते. लाखो लोक तुमच्याबरोबर मंत्राने ह्या दिंडीमधून सामूहिक होऊन चालत असतात, मंत्रघोष करत असतात. रिंगण बघा, रिंगणामध्ये जेव्हा सगळे एकमेकाचा हात धरून तू कोण आहेस, मी कोण आहे, मी कोण नाही, मी कोणीही नाही, ही जेव्हा तुमच्यामध्ये मनामध्ये कल्पना निर्माण होते, तेव्हा ऑटोमॅटिक तुमची धारणा अशी होते की परमेश्वर तुम्हाला अनुभूती दिल्याशिवाय राहत नाही आणि अनुभूती ही प्रत्येकाने अनुभवायची असते. ही अशी असते म्हणून सांगून कोणाला कळणार नाही. जेव्हा तुम्ही ही अनुभूती स्वतः घ्याल, जेव्हा तुम्ही पळत शेवटी मंदिराजवळ जाल, तेव्हा तुम्हाला 100% अशी अनुभूती येईल की परमेश्वर आहे, तो आपल्यामध्येच आहे आणि त्याची अनुभूती मला वारंवार येत राहणार आहे. धन्यवाद.